गेला घ्यावा, कारण तुम्हाला भरपूर साठा असला म्हणजे मग बराचसा भांडवलच कमी असलं म्हणजे ते प्रवचनाला आहे ना, नासतो विद्यते भाव उभयोरपि दृष्टांत असतं आहे का. दोचा विचार स्वतःनी सत्गुणाला म्हणायचा, असत्गुणाला. जे बाधयोग्य असते त्याला असत म्हणायचा, आणि ज्याचा बाध होऊ शकत नाही तुला काय म्हणायचा, असा विचार भगवंताने अर्जुनाला निमित्त करून. अर्जुनाला तुम्ही हा विचार सांगितला का? अर्जुनाला निमित्त करून सर्व जगाला सांगितलं. भगवंताने काही लीला केल्या ना भागवतामध्ये, तर लीला अजून आहे का? लीला नाही. पण ज्ञानलीला म्हणजे भगवंताने अर्जुनाला आणि बंध निवृत्ती करता जो काही आणखी अध्यात्म ज्ञान सांगितलं ते अजूनही गीतेच्या रूपाने जसंच आहे. गोवर्धन उचलला उपयोग काय आता? पण ज्ञानाचा काय उपयोग आहे? मसे ज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारचं आहे. संसार म्हटल्यानंतर मिश्रण आहे. काय तुम्हाला याच्यावरची टीका अशीच आहे या श्लोकावरती, नासतो विद्यते भाव नाभाविद्यते. अधिष्ठान ज्ञानाने जगताचा काय होतो? मग नाश होतो का बाध होतो? नाश शब्द नाही वेदांतामध्ये, नाश शब्द नाही. मग कोणता शब्द आहे? बाध शब्द आहे. मग बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय. ना प्रतिष्ठेवर बाधा किंतु निश्चयात्मनिश्चय. ते दृष्टांत वगैरे सगळे पाहिलेले आहे. तेव्हा त्याच्यामध्ये बाध शब्द येत असतो. दोरीवर ते सर्प असले जो प्रतिष्ठेला येतो त्याचा नाश होत असतो का बाध होत असतो? कोणाच्या ज्ञानाने आहे काय? आणि दोरीच्या ठिकाणी सर्पाचा त्रैकालिक अत्यंत अभाव होत असतो. होता दोरीच्या पासून कुठे सर्पने होत असते का? नाही का? दोरीपासून कुठे सर्प होते का? आणि दोरीपासून सर्प झाले तर आपलं जगणं कठीण होईल ना. सारे सर्पात सर्व इकडे उद्योगच राहणार नाही त्याचा. आहे काय? दोरी सर्प झाली का बघ? मग तसंच आहे. ब्रह्मापासून कुठे जगत उत्पन्न होते का? ब्रह्मजगत झालं का? भासते ह्याची. मग जे भासते ते बाध योग्य असते. अलग अलग ठेवले. आणि ज्याच्यावर भासते ते त्रैकालिक हे असते. म्हणजे ते कसं अभ्यस्त आहे, आणि अभ्यस्त पदार्थाला अधिष्ठान असावं लागत असं. दोरीच नाही तर सर्पाचा भ्रम होईल कसा? अगोदर काय पाहिजे? निर्दिष्टानो कुतो भ्रमा. हे जगत विचार आहे. दर्शन करता सुंदर प्रकाश आहे. त्याच्यामध्ये विवर्तवाद सांगणारे जे असते ना ते वेदांतशास्त्र आहे. आणि एक वेदांतशास्त्र केलीच करून सगळे वाद सांगतात, पण ते द्वैत प्रसिद्ध आहे. ते जगत मिथ्या मानत नाही. काय मानतात? एक वेदांतशास्त्र केलीच करून सगळे दर्शनकार लोक, मग ते रामानुज असो, वल्लभ असो, निंबार्क असो, ते जगताला सत्य समजत असतात. त्यांच्या प्रक्रिया तशाच असतात. आणि आपल्या ह्याच्यामध्ये विचार सांगितलेला आहे. बाध शब्दाचा अर्थ मिथ्यात्व निश्चय होता. कोणता? त्याला तर असत असं म्हणत असतात. काय म्हणायचं? सत कोणाला म्हणायचं? ज्याचा त्रैकालिक दोन्हीचा विचार भगवंतांनी दुसऱ्या गीतेच्या अध्यायामध्ये केला. ज्यावेळेला अर्थ म्हणलं मी मुळीच युद्ध करणार नाही, निश्चयात नाही सांगितलं. न योत्सी इति. म्हणलं काही झालं तरी मी काय काय मग मला लागलं हाकलून दिला तरी काही हरकत नाही बरं का. भीक मागेल पण काय करणार नाही, युद्ध करणार नाही. आणि मग त्याच्याकरता एकसा गेला. मला अर्जुन तू मारणार कोणाला? प्रश्नच आहे.
सामान्य विवेक सांगितला की अध्यात्म विवेक सांगितला. स्वयंपाक कसं करावा एक कोणता विवेक आहे, सामान्य विवेक आहे बरं का. बस मग सामान्य विवेक 2 श्लोकात सांगितला. पहिला श्लोक आहे ना, गीतेतला पहिला श्लोक. दुसरा तंतता कृपया वस्तव काही ब्रह्मात्मक पार्थ नाही तत्व कल्पना नाही का. इतके भगवान चिडले ते तुम्हाला काही नाही. एखाद्या माणसाला रागाला म्हणजे अशी काही शिवी देतो की त्याने कधी पाहिली नसते. क्लैब्यमात्मक पार्थ नाही. क्लैब्यम या शब्दाचा अर्थ तू काही नपुस्तक आहे का. क्लैब्यम बघा की क्लैब्यमात्मक पार्थ नाही तर दौर्बल्यम चकतो. मग त्याच्याकरता हा विवेक आहे. मग अगोदर कोणता विवेक सांगितला ज्याचा बाध होऊ शकत नाही. त्याचा मजा येते म्रियते भागला चिन्ह म्हणजे हा सर्वांचा कधी बाध होत असतो का. त्रिकाला बाधित असते. त्रिकाला बाधित असते त्याला काय म्हणायचं सत्य. करतो म्हटलं तरी त्याचा नाश होऊ शकत शक्य आहे का. आहे. आता कितीही प्रयत्न केला तरी दगडाला अंकुर फुटत असते का. शक्य तरी आहे का. ते काय मटकी आहे का. तुम्हाला कल्पना नाही. जाऊ दे आपलं एवढं शहाणं विज्ञानशास्त्र आहे का. पण विज्ञानशास्त्राला बऱ्याचशा गोष्टी सांगता येत नाही आहे का. कोणत्या मटकीमधून अंकुर फुटतो कसा आहे का. एखादा आंब्याचा आणि रंग कसा दिसतो. प्रारंभी हिरवा दिसतो. मग हिरवा रंग जाऊन त्याच्या ठिकाणी मग लाल रंग आला तर विज्ञान कमी पडतं. बरं पूर्वी आंबा कसा होता आणि 4-5 दिवस गेले म्हणजे गोडी उत्पन्न झाली. वेदांताला सुद्धा काय करता वेदांत विज्ञानाला विज्ञान म्हणजे सायन्स इंग्रजी शब्द. अध्यात्म म्हणजे रिलिजन. जाऊ दे आपलं जास्त अधिक विचार नका. मग ज्याचा बाध होत असतो त्याला असंच म्हणायचं ज्याचा कधी बाध होत नाही. असं 16-15 श्लोकामध्ये काय केलं भगवंताने. मग ज्याचा बाध होणार आहे त्याला शोक करण्याचं कारण काय. तू जरी मारले तरी मरतील, नाही मारले तर काय चिरंजीव राहणार आहे का. केव्हा तरी काय होणार. शोक करण्याचं काय. बरे मरत नाही. जे वेदांत शास्त्र आहे. जीव काय होत नाही. अव्यक्त आधी बीज वृक्ष न्याय म्हणतात त्याला. कोणता बीज अगोदर काय बाप. झाड जरी गेलं तरी बीजात आहे आणि बीज जरी मोडलं तरी झाडात आहे. अव्यक्त आधी व्यक्त बसतात. व्यक्तातून अव्यक्तात, अव्यक्तातून हे जीवाचं प्रमाण आहे. कोणत्याही पदार्थाला नाश नाही. मग काय अवस्थांतर आहे. काय एका अवस्थेमधून कोणत्या अवस्थेत जायचं. व्यक्त अवस्थेतून अव्यक्तामध्ये, अव्यक्तामधून म्हणजे सृष्टीची धारा सगळी चालू आहे. त्याच्याकरता हा विवेक सांगतो तुला. मग आता जे तुला काय करे तुझी दृष्टी कोणावरती आहे.
ते इंद्रियावर आहे. म्हणून तुला काय दिसते? मरण दिसते ना. आहे ना. मरण कोणाला? आत्म्याला आहे का शरीराला आहे? मग तुझी दृष्टी कोणावर आहे? म्हणून तुला मृत्यू दिसतो. ज्याची दृष्टी देह इंद्रियावर नसते, आत्म्यावर असते, या देह इंद्रियाच्या तडाख्यातून जे सुटलेले आहेत, मग त्याची बुद्धी कोणावर असते? असं आहे. जाईव तुम्हा न करी. तुकोबराची दृष्टी कोणावर आहे? ते काय शरीरावर दृष्टी आहे का? अरे का इंद्रिय वगैरे शरीराच्या तडाख्यातून काय झालेले असतात, पण त्याला आत्मा दिसतो, काय दिसतो. आणि या सर्वाचा काय होतो? बाध होतो. त्याच्याकरता सुंदर दृष्टांत देऊन सिद्धांत आहे. म्हणजे कशा प्रकारे विचार करतात. नासतो विद्यते भाव ना भाव. आपण काय करतो असतो? उपाधीचे सगळे धर्म कोणाच्या ठिकाणी घेतो? आपल्या ठिकाणी घेतो. त्या धर्माने घेतो. वास्तविक त्या धर्माचा काही उपयोग नाही आणि त्या उपाधीचाही सुद्धा काही उपयोग नाही. मग स्वीकार कोणाचा करत असतात? चैतन्याचा. ज्या उपाधी माझी चैतन्याचे आणि ते तत्वज्ञ सुद्धा. उपाधीचा विवेक. उपाधी कशाला म्हणतात? उपदिष्टे समीपे सती. जवळच राहते पण आपले धर्म उपाधी यावर ते घालत. तिला काय म्हणायचं? उपाधी म्हणायचं. उपाधीचे धर्म कोणते आहे? पुनरपी जननम पुनरपी मननम संसिद्धानि. हे कोणाचे धर्म आहे? सगळे उपाधीचे धर्म आहे. जन्म आणि मरण हे सुद्धा कोणाचे धर्म आहे? आत्म्याचे धर्म आहे का? न जायते याचा आरोप कोणावर करतो आपण? आहे का? उपाधीचा आरोप कोणावर करतो आपण? आत्म्यावर. आत्म्याचा आरोप उपाधीवर नाही. उपाधीचा आरोप आहे का? उपाधी कशी जाणारी आहे आणि तो आरोप कोणावर करतो? नाही का? एखादा दशवरा गेला त्याच्या आत्म्याला सुख लवकर गेला, तो आत्मा पुन्हा परत हे होणार आहे. लोकांची जी बुद्धी असते ती जी शरीर बुद्धी असते का आत्मबुद्धी? त्याच्या आत्म्याला काय मिळव? आता आत्म्याला कुठं स्वर्ग मिळत असतो? बाज आहे. मग त्या उपाधीमध्ये असलेला जे उपाधीचा बाध करून जे तत्व असतं त्याला आणखी आत्मतत्व समजतात. म्हणून आत्म्याला जन्म नाही हे कोणी जाणलेलं असतं? तत्वदर्शी. स्टेज स्टँडवरचे आम्हाला लगा कोण? ज्याला तत्वाचं काय आहे? ज्ञान आहे. तत्व असते बघ कोणत्याही याच्यामध्ये. आणि त्या तत्वात आपल्याला ज्ञान असावं लागतं. मुळामध्ये किम तत्व आहे साहेब. मग त्या तत्वाचा विचार आहे. वेदांतशास्त्रामध्ये एकच तत्व एकमेवा द्वितीयम नाही आहे. एकाचे 7 तत्व आहे. तुम्हाला काय? द्रव्य गुण कर्म सामान्य विषय. संख्येचे 3 तत्व आहे का लक्षात? सांख्य दर्शन आहे ना. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, योग आणि सांख्य. सांख्याचे 2च तत्व आहे, पुरुष आणि न्यायाचे. नाही योगाचे नाही सांगता येत. 3 तत्व आहे बरं का. पुरुष, सांख्य आणि ईश्वर मानलेला आहे. सांख्याने काय मानलं नाही? योगाने काय मानलं आहे? ईश्वर. अरे मग 3 तत्व आहे. आणि वेदांतचं कोणतं तत्व आहे? एकमेव द्वितीयम नेह नास्ति. आपण भासते याची, मग माया नाही. काय संगती करता कळायला लागते नाही का?
आहे ना, दोरीवर ते सर्प कुठं, दोरी आहे ना, मध्ये दोरीवर ते बरं का सर्प भासतो ना, काय भासतो, मग सर्प कुठून आलेला आहे का, दोरीपासून झाला का, दोरी सर्प झाली का, भासतो याची, मग अविद्याला मग सर्प कोणाचं कार्य आहे, तसं जगत हे कोणाचं कार्य आहे, ब्रह्माचं का, शक्य आहे का, मग कोणाचं आहे, मायेचं कार्य आहे का, आणि जे जे माया कार्य असते त्याचा बाध होत असतं, काय होत असतं, कशाच्या ज्ञानाने, अधिष्ठानाचं ज्ञान म्हणजे राजविद्या, ब्रह्मज्ञानाने त्याचा काय होतं, विना ब्रह्मज्ञानाशिवाय कोणत्याही ज्ञानाने बाध होऊ शकत नाही का. तुमच्या पंचदशी मिळालेलं आहे, 11व्या प्रकार ब्रह्मानंदम प्रवेशामी, तमेव विदित्वा तति मृत्युमेति नान्य पंथ, मृत्यूची जिंकण्याची विद्या समृद्ध असतात. हे कशा करतात आपल्या हे सगळं, मग त्याच्यामध्ये सार काय आणि असार काय याच्याकरता 2-4 हे सांगितलेले मध्ये सांगितलं. पहिला मुद्दा कोणता आहे, शरीरी परजायचे, ते निवडवणी केली ना, दूध असते ना, ते आपल्याला माहिती नाही बघा, त्याच्यात थोडंसं हे असे एखादा गवळी असतो, तो त्याच्याकडे दूध असते, गिऱ्हाईक जास्त असेल दूध काय पडते, गिऱ्हाईक जाऊ द्यायचं नाही, संधी पुन्हा प्राप्त होणार नाही, मग सोडून नाटक करतो, तो काय करतो, थोडा घरामध्ये जातो, कुठे जातो, तेच काय टाकतो, आणि दूध म्हणून काय करतो तो, आता पाणी कुठं दूध असते का, किती झालं तरी ते पाणी काय राहणार आणि दूध काय राहणार. मग त्याची निवड कोणी करायची, माणसाकडून तरी होते का, माणसाकडून झाली असते तर विकत घेणारे माणसं फसले कशाला असते, त्याला एकच पक्षी आहे बघा, आणि तो काय करतो, दूध आणि पाण्यातून काय करतो, निवाड करतो तो. बाकीचे पक्षी आहे ना, त्यांना तितके काही नाही, मग तत्वदर्शनी राहा, तत्वदर्शनी मनुष्य देवामधला काय करतो, वेद जाणतो, काय काय सलिरी परायचे एक होऊ नेहमी ते निवडवणे केले राजा. बाकी आहे बगळा वगैरे आहे, सगळ्या नक्कल राजवंशाची करतो, दिसायला राजवंशासारखाच असतो, चालायलाही उडालाही, पण एका ठिकाणी नेऊन त्याचं उघडं पडते, दूध आणि पाणी ठेवलं तर दोन्ही पिऊन टाकतो. राजवंश काय करतो, क्षीर नेर विवेक येतो, पै पाणी राजवंशी, बरोबर. त्याप्रमाणे तत्वज्ञ पुरुष असतात, सत काय, असत काय, नित्य काय, अनित्य काय, योग्य काय, अयोग्य काय, अशी त्याची बुद्धी जाणते. पुढे ऐकच म्हणा, तद्बुद्ध तदात्मा. एक दृष्टांत, दुसरा दृष्टांत कोणता आहे, सोनार असतो की नाही, त्या अलंकार घडवत असतात, त्याच्या हिंकच सोनं असते, कोणतं, आणि शुद्ध सोनं असतं. मग सोनार काय करत असतो, टीका म्हणत नाही आपल्याला, नाही तर ते मला सोनार होतं टीकाच केली, मग हे आकटीत घालतो, कशात घालतो, आणि आकटीत घातल्यानंतर हिंकच सोनं काय होतं, शुद्ध सोनं काय राहतं. तर दृष्टांत बुद्धिमंती नाही, मग काय
म्हणजे निवडीत ही केवळ बुद्धिवंत. शुद्ध सोनं काय करतो? दुसरा दृष्ट जाणीवेच्या आहे नाही का? दुधामध्ये कोण आहे? नाही तूप आहे ना, बाहेर काढता येते का? तूप काय पाण्यातून निघत असते का? दुधातून निघते का? पण दिसते का ते विकणारे लोक फार हुशार असतात. बरं पंढरपूरला जास्त या प्रकारे अगोदर त्याची मलाई काय करतात? काढून घेतात. मग दूध काय करतात? वेगळंच असतात. म्हणजे आपल्याला लोणी जर काढायचं असलं त्याच्याकरता मंथन करावं लागतं. काय करावं लागतं? आणि मग मंथन केल्यानंतर जे लोणी असतं ते कुठे येतं? ताक कुठं राहतं? हा, सार कोण आहे? ताक. आणि सार कोण आहे? सार आणि असत काय आहे? असार. सत काय आहे? सार. सुंदर दृष्टांत. देवळा सिद्धांत काय घ्या. आणखी पण शेतकरी असतो. पण शेतकरी काय करतो? मळणी करतो कणसाची. ते त्याच्यात कोंडा असतो, दाणे असतात. मग दाणे कसे तो निवडून काढतो? वाऱ्याचं उपनयन करतो. कुठं ज्ञानेश्वर महाराजांनी उपनयन पाहिलं आणि तो उपनयन केलं म्हणजे कोंडा काय होतं? आणि कोण खाली राहते? तसे विचारत आहे. मग तत्वता तत्व उरले. विचाराच्या योगाने ज्याचा बाध होत असतो बरं का. पण ज्याचा बाध होत असतो ते आसार असतं, असंच असतं. आणि ज्याचा बाध होऊ शकत नाही, उडून जाऊ शकत नाही, ते सार्ध सध्या. मग हा निवाड कोणी केलेला आहे? तद्दीप पाणीपाते परिभाषे ज्ञानीला तत्वदर्शीना दोन्ही असतात. परोक्ष ज्ञान असतं आणि कोणतं ज्ञान? अपरोक्ष ज्ञान ज्याच्या ठिकाणी येतो. म्हणून या ठिकाणी हा विवेक सांगण्याचं कारण भगवंताने अर्जुनाला काय सांगतात? मोह निर्माण झालेला होता का? काय निर्माण झालं होतं? ते मोह त्याचा ना का बुद्धी कोय महाबाबा इतकं निर्णय मोह स्वयं संसार त्यालाच मोह होतात. सर्व प्राणी मात्र एवढे असतील सगळे शोकाकुलित आहे. बा काय पण आहे बंधामध्ये, पण समजतात मुक्त समजतात. आहे कशामध्ये? मग हे जे बंधन आहे दिसत असते का? हे आशेचं बंधन आहे का? त्याला पाश असं म्हणतात. काय म्हणायचं? गेले आशा पाश. मग सगळे एक शरीर सुद्धा काय देवपाश म्हणत असतात. देवपाश, धनपाश, पुत्रपाश, स्त्रीपाश. कीर्ती सुद्धा काय गेले आशा पाश. असे आशा उपरली भगवंताची आणि जी कधी पूर्ण होत नसते त्याला काय म्हणतात? आशा म्हणतात. त्याच्यातून उत्पन्न होणारे सगळे दोष, काम, क्रोध, लोभ वगैरे सगळे कशातून? तुम्ही दृष्टांत ऐकलं आहे, पण सिद्धांताला दृढ होण्याकरता आणि दृष्टांत चांगला असतो ना तर सिद्धांत काय नाही काय तुम्हाला असत सत्पदार्थाचं विवरण कर. 4 दृष्टांत दिले. एक शिरनीर दूध मिश्रित, दुसरा सोनाराचा दृष्टांत, एक शेतकऱ्याचा दृष्टांत, एक 4 दृष्टांत दिले. एक सिद्धांत सांगण्याकरता. बरं झालं मला 4च दिले, जास्त दिले. ज्ञानेश्वर महाराजांची मग सिद्धांत ग्रहण होण्याकरता दृष्टांताची रेलचेल करतात. भरपूर आधी देतो जे पाहिजे ते. ती अशा एकोणीसही
कलाकार मनुष्य देवळं तयार करायचं आणि ते विकायचं मग आपले. मग त्याचा रेट ठरायला असायचा 15,000 लागत. ते देऊळ काय करायचं, विकायचं. घेऊन जात असतात ना लोक, विकत घेऊन जातात. जर ज्याचा जसा देव असेल त्याप्रमाणे त्याची स्थापना करतात. त्याचा रेट होता प्रत्येक देऊळ किती रुपयाला 15. आणि त्या काळामध्ये एक नागपूरला गुलाबबाबा म्हणून होते बा, काटेले पाहिजे. सगळ्या श्रीमंताचा महाराज होता तो. मुख्यमंत्र्याचा सुद्धा काय होता. त्याला ते मंदिर घ्यायचं होतं. आणि ते मंदिर त्यांनी ठरवून ठेवलं, म्हणलं मोठा माणूस घेणार आहे. आपला रेट ठरला आहे किती रुपये, 15,000 द्यायचा. घेणारा मनुष्य कसा आहे, म्हणलं किती सांगू, 20 सांगू, किती सांगू. मग ते मंदिर घ्यायचं. आली त्याची मंडळी, भक्त मंडळी त्याची गुलाबबाबाची. अरे बाबा म्हणले आमच्या महाराजांना मंदिर घ्यायचं आहे. म्हणजे बरी आनंदाची गोष्ट आहे, घ्या की. म्हणलं केवढ्याला घ्यायचं, काय किंमत घेणार. मी आपल्या ठरल्याप्रमाणे एरवी लोक 15,000ला सांगायचं. आता किती म्हणलं 20,000 त्याचा रेट आहे. बरं आहे म्हणाले, काय हरकत नाही. तर गुलाबबाबाचे भक्त, एका भक्ताला सांगितलं, म्हणलं देऊन टाक पैसे घेऊन जा. म्हणजे आपला यायला लागला बा. तर चेहरा काय होता, तशी गाठी आमची गाठ पडली. आम्ही म्हटलं का हो, चेहरा का उतरला आहे तुमचा, काहीतरी कारण घडलं असलं. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणलं हे पहा, मी मंदिर 15,000 म्हणलं गुलाबबाबा घेणार आहे म्हणून किती रुपये सांगितले. म्हणलं माझं चुकलं, 25,000 सांगा. किती, 5,000 वाजेपेक्षा जास्त मिळाले तरी तो काय नाही, बरं का. आणि पुन्हा आणखी 25 सांगितलेलं असं झालं तर काय झालं तर मग कोणी दुःख दिलं, आशा. ती आशा ही माणसाला काय करत असते. वास्तविक त्याचा व्यवहार असा आहे, निर्वाह परत आहे. आशा माझी साथ आहे का. साधारण किती असावी लागतात, पण एवढ्यावर काम मागत असते का. मग कोण प्रतिबंध करत असतो ही आशामध्ये, नाही का. ही आशाच माणसाला काय करते. म्हणजे आशेचं बंधन आहे. कोणतं बंधन आहे, एक दिसते का मानावं लागत असतं. आशेचे बांधले तो काम नाही. आणि आशा हा मोठा प्रतिबंध आहे. आणि तो प्रतिबंध माणसाला काय करतो, तात्पर्य सर्व काय विचारामध्ये आणि प्रवृत्त होऊ देत. म्हणजे विचाराला प्राधान्य आहे. तो विचार आहे नाच तो विद्यते भाव. आणि त्या विचाराच्या कक्ष आहे नित्य अनित्य विवेक आहे ना. सार सार विवेक, सत्य विचाराचे आत्मानात्म विवेक, नित्य अनित्य विवेक. नित्य काय आणि परमात्मा कसा आहे. आणि जगत कोणत्या अध्यायात सांगितलं, गीतेच्या 15वा अध्याय. अनित्यत्व कैसे वृक्षाकारमचे सांगत असे विश्वेचे. विद्यारण्याच्या 15शीमध्ये वो भी आहे ना. नित्यत्व ऐसे वृक्षाकारमचे सांगत असे विश्वेचे. 15शी म्हणजे 15व्या अध्याय. 15शी येऊन गेले, काही काळजी करण्याचा. तर नित्यत्वाचा दृष्टांत देऊन सांगितलेला आहे. अनित्यत्व हा दोष आहे, तो संतांना कळत असतो. त्याच्याकरता दिलेले दृष्टांत. विषय आणलेली देवणारा जरी ठाव तरी तो ताटाची सांडवणी जाय जिया भरी. एकदा न्या अनित्यम सुखम लोकम एवं प्राप्य भजस्म किम पुन्हा ब्राह्मणा पुण्या. अनित्यम सुखम लोकम. संसार नित्य आहे का अनित्य आहे. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम. गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे, पुन्हा सांगायचं झालं तर सांगायची. तुमच्या प्रवचनाला
नाही का? भांडवल संपलं तर गोष्ट सांगायची आपली. कोणीतरी माणसाच्याकडचा वाईट प्रकार होता. जिवंत माणसाचा काय घ्यायचा, नवस असेल, आणि त्याला आमंत्रण कोणाला दिलं, आमंत्रण कोणाला दिलं नाही सांगतो, वारकऱ्याला दिलं. आणि तो वारकरी आला नुसतं दिलं. जेवायला बसला, त्याला काय कल्पना. आणि जेवायला बसल्यानंतर जो वाढ झाला, शेजारचा मनुष्य चाणाक्ष होता बा. त्याने पाहिलं, म्हटलं आपल्या जेवणामध्ये याच्या जेवणात काय दिसतो, आपल्या लाडूमध्ये याच्या लाडू काय दिसतो, कशावरून. त्या लाडूचा एक कण मुंगीने खाल्ल्यानंतर मुंगी काय पडली. अरे म्हटलं याच्यात काय आहे, या माणसाला काय माहिती वारकऱ्याला. मग त्याला सांगितलं, म्हटलं तुझ्या ह्याच्यातून आपल्या ह्याच्यामध्ये काही फरक आहे का. म्हटलं कुठला फरक आहे, जो लाडू तुम्हाला वाढला तोच लाडू कोणा वाढला. काय म्हटलं फरक आहे का. नाही म्हटलं मुळीच फरक आहे. मग त्याला सांगितलं, हे बा म्हटलं आमच्या लाडूवरती माशी बसते आणि तुझ्या लाडूवरती काय बसत नाही. का बसत नाही. हे बा म्हटलं मुंगी तुझ्या लाडूचा कण खाल्ल्याबरोबर मरून पडले. मग वारकऱ्याला कळून चुकलं आपल्या लाडूत काय. मग वारकरी थांबतो का. बसको प्लस सुटकेस काय केली, जायला काय गेली नाही काय. मग मालक म्हणायला लागला, हो वारकरी बाबा थांबा थांबा थांबा, तुमच्याकरता पोशाख केलेला आहे, कपडे गिपडे ठेवले. म्हटलं काय पांघरायला का, प्रेतावर पांघरायला. वारकरी थांबत असतो. जो धूम पळाला पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणावर टोकं ठेवलं. वाचून आलो की देवी संसाराय विषय रान दिली. देवी संसाराय. मग विषयामध्ये विष कोणता आहे. अरे का जसं ते विष माणसाला मारते तसं विषयामधलं विष कोणतं आहे. 12व्या अध्यायामध्ये जय जय वसुदेव उदारे प्रसिद्धे विषय व्याळी. कोणता विषय व्याळी. जसं आणखी त्या सर्पामध्ये मारण्याची शक्ती असते त्याप्रमाणे संसाराच्या ठिकाणी असणारी जी आसक्ती. कोणता दोष. ते आसक्ती हेच आहे. श्रीगुरु संसार निवृत्त करत असतात का त्याची आसक्ती घालवतात. संसार जसाच्या असोणी संसार जीवे वारकऱ्याचा साधन आहे. मी आसक्ती नावाचं काय आहे. आणि ती आसक्ती तात्विक दृष्टीने चांगली नसून कसे आहे ती बाधक आहे. त्यालाच म्हणत असतात पदार्थ जात नाही, पदार्थाचं अस्तित्व सत्यत्व बुद्धी जाते. कोणची बुद्धी आहे. नासदो विद्यते भाव. सुंदर 4 दृष्टांत घेऊन हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी एका प्रमेय करता सत आणि आसक्त याचा विचार करू. 4 होता निरसले. जे निरसले ते असत म्हणायचं. विचार होता विचाराच्या योगाने ज्याचा बाध झाला त्याला काय म्हणायचं असत म्हणायचं. मग तत्वता तत्व उरले. आणि ज्याचा निराशच होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं. एक असत पण एक त्याला काय म्हणतो सतच म्हणायचं. ज्याचा बाध होऊ शकत नाही त्याला म्हणायचं सत. आणि ज्याचा बाध होतो त्याला काय म्हणायचं. कोंड्याला काय म्हणायचं असत. आणि दाण्याला काय म्हणायचं ऐक. ताकाला काय म्हणायचं लोण्याला. दृष्टांत काय कराय त्याप्रमाणे नाचतो विद्यते बाबा. हे कोणाला कळालेलं आहे. तत्वदर्शन. चांगला श्लोक आहे. पुढे तुमचा
तद्बद्ध तदात्मान अत्यंत पुनरावृत्ती. इथं तुला 5व्या अध्यायामधला हा श्लोक आहे. तद्बद्ध तदात्मान तन्यशास्त्र. तेव्हा इथे बुद्धीला फार महत्त्व दिलं. कशाला? आपल्याजवळ जे काही भगवत प्राप्तीची साधनं आहेत त्या साधनामध्ये दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, त्यामध्ये प्रधान साधन कोणतं आहे? बुद्धी प्रधान. म्हणजे ना सदो विद्यते भावो ना भाव दृष्टवंत वितन तत्वदर्शी. मग इतकं महत्त्वाचं सारासार विचार करण्याची शक्ती कोणामध्ये आहे? बाकी जर साधन आहे पण त्यांच्यामध्ये काही नाही. असं आहे ना. आहे सर्वत्र परमात्मा व्यापक आहे, पण त्याचं दर्शन करून देण्याचं साधन फक्त बुद्धीने आहे. पण त्याचं काय आपल्या नाही का संतांच्या अभंगामध्ये ना साठविला हरी हृदय मंदिर आणि त्याची सरली बुद्धी सर्व. त्या बुद्धीचं लक्षण काय? भक्तीचे प्रकार किती आहे ना. मग अशी जी बुद्धी आहे तिला इतकं महत्त्व का सर्व साधनामध्ये तिच्या इतकं महत्त्व. ज्याप्रमाणे गायीच्या सर्व अंगामध्ये काय असते? दूध असते का? अरे व्यालेली गाय आहे तिच्या सर्व अंगात काय असते? पण काढायचं झालं तर कोणतं कटून निघलं? कासेतून काढावं. सर्व अंगात दूध आहे कडे. उपलब्धी कुठून आहे? असं सर्व ठिकाणी काय आहे? उपलब्धी कुठे? बुद्धीमध्ये. तद्बद्ध आहे. त्याला व्यवसाय का बुद्धी रेखे भविष्या काय नंतर आहे. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ साधन कोणतं आहे? ज्ञानाला किंमत आहे ना. एखादा कल्पना करावं किती धनवान मनुष्य असला बरं का, गावातला मनुष्य असला त्याला गावातच मान मिळेल. काय मिळेल? आणि विद्वान नाही का त्याचा पगार किती असतो? ते स्वामी महाराज होते बा, त्यांच्याकडे एक मनुष्य आलेला होता. ते तात्या म्हणून भोयटे होते. ते मला म्हणे बा, म्हटलं का हा मनुष्य म्हणे कोण आहे? म्हटलं बँगलोरवरून विमानाने आला दर्शनाला. त्याचा पगार 52 लाख रुपये आहे म्हणे. किती? मी आश्चर्य म्हटलं काय तुम्ही आगाऊ सांगता का? 52 लाख रुपये म्हटलं काय? म्हटलं इतकं महत्त्व आहे. हो म्हणले 52 लाख रुपये पगार असला तरी म्हणला 40 लाख रुपये कर जातं. त्याचं पदरात किती पडते? 12 लाख. आणि त्याच्यात सगळे भागवत. मला इतका पगार देण्याचं कारण काय? ज्ञान भाग आहे. एका कामगाराने घेतला ना, तक्रार केली ना, तर म्हणलं कंपनीतल्या माणसाला म्हणले पहा मी दिवसभर काम करतो, झाडू मारून तरी फक्त 5,000 रुपये. आणि हा काही नाही नुसतं गाडी देतो. काय इकडून जातो 2-4 चक्कर मारतो आणि काय जातो तर राहायला बंगला आणून 5 लाख रुपये काय आहे. कंपनीच्या मालकाला विचारलं. मग कंपनीचा मालक आपला शांत होता. म्हणलं आमचाही पगार काय केला पाहिजे. मग तो साखर कारखाना म्हणा काही म्हणा, तो कारखाना काय पडला. मग कामगाराला हाका मारला. कोणाला? म्हणला तर कारखाना काय पडला. मग आता हे सगळे मजूर बिजूर अमके चमके यांचे पगार कुठून द्यायचे. कारखाना बंद पडल्यामुळे एकाचं नुकसान झालं की सर्वांचं. म्हणलं मग काय करायचं आता. म्हणजे चालू कसा होईल. मग त्याचा प्रश्न कामगार लोक. मग कामगाराकडून कुठं कारखाना चालू होता का.
मग त्या सर्वांना सांगितलं, म्हटलं आमची शक्ती नाही, काय नाही. कामगार त्याच्यातला फॉल्ट नाही करण्याची आमची काय नाही. मग सांगितलं बस त्याला 5 लाख रुपये पगार आहे, त्याला हा कामगार. आणि त्यांनी काही नाही केलं. ते सगळे इकडे तिकडे असत आपलं पाहायला. कामगाराला बोलावलं, म्हटलं इकडे बरं हातोडा घेऊन आहे म्हणाला. हातोडा घेऊन आला. म्हणलं ते स्क्रू आहे ना, याला म्हणलं ठोक थोडंसं. ते ठोकलं, कारखाना सुरू झाला. आणि त्याला सांगितलं, म्हटलं तू हातोडा आणून ठोकला ना, 50 रुपये कमी झाले. मग त्या ठिकाणी कामगाराचा काय उपयोग आहे. मग कशाला किंमत आहे. क्रियेला किंमत आहे का ज्ञानाला. मग ज्ञानाचा पगार आहे 5 लाख रुपये. तसा तत्वदर्शन हा नाचतो विद्यते भाव उभयोरपी दृष्टवंत स्मरणस्तत्व दर्शने. मी आता निवाडा कोण जाणतो. मग क्रियेला किंमत आहे का ज्ञानाला किंमत आहे का. आणि ज्ञानाचं केंद्र कोण आहे का. हे सगळं ज्ञान कुठे राहत असतं, हातात का आहे काय. म्हणून तिथे तद्बुद्ध तदात्मान तन्निष्ठा गच्छन्द पुनरावृत्ती ज्ञान अधिक विचार करी करो. इथे